कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हेलो हेलो हरे अनुभव लोचने 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 रूप पाहता लोचने लोचने सुख धारे वो साजनी, सुख धारे वो साजनी साजनी कहा विठ्ठल बरवा, कहा विठ्ठल बरवा। सुख धारे वो साजनी, धारे वो साजनी कहा विठ्ठल बरवा। सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा। माधव
विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव मनवा तुहा माधव माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण देव वसे चित्ती याची घडावे संगती याची घडावे संगती देव बसायची त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी देव वसे चित्ती त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना आवडते ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना हरी जना सवे भेटी नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटी आसा हरी जना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मला आवडते ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जेने संत संगतने भले संत संगतने ऐसे आवडते मना ऐसे आवडते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई विठ्ठल विठ्ठल
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना विठ्ठला त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहित पाने मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसोक्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोधिक्कामोदिवक्त्रम् फलानीशवादा पणोदारः दीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
सेवेलागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निय चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना पवित्र पावन भूमीमध्ये भगवती जगदंबा माता मुंबादेवीच्या चरण सानिध्यात विश्वसंत श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैराग्य भास्कर पूज्य वैकुंठवासी संत श्रेष्ठ सद्गुरु श्री भाऊ राजयोगी महंत श्री संत सद्गुरु भगवान बाबा या दोनही महापुरुषाच्या तथा या पवित्र मंडपामध्ये विराजमान असलेली सर्व देवी देवता या सर्वांच्या अनंत अनंत कृपा प्रसादाने या पवित्र क्षेत्रामध्ये या नगरीमध्ये विराजमान झालेला हा पूर्ण समाज श्री संतांच्यावरती आपली असलेली निष्ठा ती प्रगट करण्याकरता हृदयातला भाव व्यक्त करण्याकरता संपूर्ण समाजानं एकत्रित येऊन केलेला हा महोत्सव आज मी तसा अपरिचित आहे आपल्याला प्रथमच आज या नेरूळला येतो आहे आमचे हरिभक्ती पारायण परमस्ने निवृत्ती बाबा आणि आदिनाथ बाबा त्यांनी मला संपर्क केला असा आमचा हा सोहळा असतो पूज्यभाऊ बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि आपण यावं माझं परम भाग्य आहे तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन करण्याचा योग आज माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे सेवा करण्याला आरंभित करण्याला थोडासा विलंब झालेला आहे तरी पण हरकत नाही मुंबईची सेवा आहे निघते कधी याला महत्व नाही टायमाला पोहोचते याला महत्व आहे मुंबईचं जीवन आहे ते तेव्हा मग आता ते इथं आल्यानंतर अनुकरण व्हायलाच पाहिजे थोडंसं त्यामुळे आपल्या मर्यादित जी काही वेळ असेल त्या वेळेपर्यंत आपण पूज्य भाऊंच्या चरणी सेवा समर्पित करणार आहोत उपस्थित महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले हरिभक्ती पारायण श्री माऊली महाराज तथा इकडे सगळी आता विद्वान मंडळी आहे एक एकाहुनी बळी अशी आहे आमचे सुरेश महाराज आहेत आमचे सुरडीकर ग्रामस्थ आहेत सगळे आता पुंडलिक महाराज आहेत इकडे आता काही परिचित अपरिचित आहेत संप्रदाय आणि धर्म जोपासणारी आमच्या गावाचं श्रद्धास्थान देवा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वजण आहोत मर्यादित वेळ असल्यामुळे अभंगाकडे वळूया जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे महाराज बोलतात देव वसे चित्ती त्याची घडावी संगती
ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. जगद्गुरु तुकोबरायांना मनुष्य जीवनातला परमानंद प्राप्त करून देणारी गोष्ट, मानवी जीवनातल्या उद्धाराला कारणीभूत असलेली गोष्ट, मनुष्य जीवनाला सार्थकी ठरणारी गोष्ट जी आहे, जी वस्तू आहे, त्या वस्तूची महाराजांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारे अपेक्षा आहे. पृथ्वी निर्माण झाल्यापासून वर्तमान काळापर्यंत आणि 4,32,000 कलियुगाचं आयुष्य पूर्ण होऊपर्यंत जेवढा काही समाज या जगात जन्माला येईल, तो प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी अपेक्षा धरून जीवन जगत असतो. अपेक्षा नाही असा एकही व्यक्ती जगामध्ये पाहायला सापडत नाही. जगाची निर्मिती करणारा परमात्मा सुद्धा अपेक्षा निर्माण झाली म्हणूनच जगत उत्पन्न झालंय. जगत तसं सहजासहजी उत्पन्न झालं नाही. त्याच्या सुद्धा मनामध्ये एक अपेक्षा, त्याच्या सुद्धा मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली की आपण जरी परब्रह्म असू तरी परब्रह्माला परब्रह्म स्थितीमध्ये राहून उपयोग नाही, तर परब्रह्म हे सगुण स्वरूपात आकाराला आलं पाहिजे. त्याच्याशिवाय परब्रह्मालाही महत्व नाही. उदाहरणार्थ, श्रीमंतीला महत्व नाही, तर श्रीमंतीचं वैभव समाजात प्रगट असेल तर ते महत्व आहे. श्रीमंत माणसं खूप आहेत, पण त्या श्रीमंतीचं वैभव जगाला जर दिसत नसेल तर काय उपयोग. भिकारी मनुष्य मुंबईमध्ये काही करोडो रुपयाने जगतात, पण जीवनाला महत्व दिलं जात नाही. दिवसभर 700 रुपये रोज कमवणारा व्यक्ती ज्या वेळेला या मंडपामध्ये येऊन आपल्या कष्टातले 10 रुपये देतो, त्यावेळेला त्याच्या 10 रुपयाचा विचार होतो. समाजात त्याला महत्व प्राप्त होतं, समाजात त्याला किंमत प्राप्त होते, अन्यथा ती होत नाही. परब्रह्म जरी असेल तरी परमात्म्याला सुद्धा एक तत्वामध्ये स्थिरता उत्पन्न होत नाही. त्याला सुद्धा अपेक्षा आहे, त्याला सुद्धा अपेक्षा आहे. काय? मला कुणीतरी विचारावं, मला कुणीतरी मानावं, माझं कुणीतरी भजन करावं, मला काहीतरी महत्व प्राप्त व्हावं, ही अपेक्षा परमात्म्याच्या मनात आहे. म्हणून महाराजांनी वर्णन केलेलं आहे, एकलीन कंठेची म्हणून आयेने केली निर्माण 14 भुवने, गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. एकलीन कंठेची म्हणून आयेने केली निर्माण 14 भुवने, गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. एकल्याला करमलं नाही म्हणून एकोहम बहुश्याम, मी एक आहे तो व्यापक व्हावा, ही त्याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे, ही त्याच्या अंतःकरणात इच्छा आहे. मग जगाला उत्पन्न करणाऱ्या परमात्म्याच्या हृदयामध्ये जर ही इच्छा असेल, तर जगात जन्माला आलेल्या माणसाच्या अंतःकरणात असेल का नसेल? विठ्ठल अपेक्षा असणं गैर नाही, चुकीची असणं गैर आहे. इच्छा करू नये अशातला भाग नाही. आणि इच्छा करत नसेल तर तो दगड होऊ शकेल, माणूस कसा असेल? मनुष्य आहे म्हटल्यानंतर इच्छा पाहिजेच, अपेक्षा पाहिजेच. आणि अपेक्षा पूर्णते करता मनुष्याच्या जीवनाचा अखंड प्रवास चालू असला पाहिजेच. आणि जर ते करत नसेल तर ते कम्प्युटर होऊन बसेल ना. बुद्धीनं जरी प्रगल्भ असेल तरी प्रयत्न करत नाही, ते त्याला चालवणारा कोणीतरी लागतोय. महत्व नाही त्याला, त्याला चालकाला महत्व आहे. दगडाला महत्व नाही, चालणाऱ्या माणसाला महत्व आहे. मौन धारण करणारा साधू श्रेष्ठ नाही, समाजात फिरणारा साधू श्रेष्ठ आहे, जो माणसाकरता काहीतरी प्रयत्न करतो. अनेक पद्धतीने बोलता येईल. त्यामुळे इच्छा असणं गैर नाही, चुकीची इच्छा करणं गैर आहे. चुकीची इच्छा. यदा कदाचित महाराजांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची अपेक्षा होतीच. जगात 2 वर्ग पाडलेले आहेत महापुरुषाने. एक वर्ग असा असतो, इच्छा करतो पण स्वतःपुरती. आणि दुसरा वर्ग असा असतो, इच्छा करतो पण जगापुरती. म्हणजे जगाकरता इच्छा करतो, स्वतःपुरती इच्छा करत नाही. सामान्य अज्ञानी माणूस
आणि विचारसागराच्या आधारानं पामर माणूस एकच वर्णन करतो, काय? लावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी. यावत् जीवं सुखं जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुता. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यावत् जीवन सुखम जीवेत, जिवंत आहे त्यावर सुखानं जगावं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, ऋण काढावेत आणि जीवन जगावं, कर्ज काढून जगावं, मजा करावी. भस्मीभूतस्य देहस्य, एकदा शरीराचा भस्म झाल्यानंतर कोण तुमची चौकशी करायला आलो? पुनरागमनम कुता, पुन्हा कुठे येतोय तो मनुष्य तेव्हा? इथं काही पुन्हा माणूस येणार आहे का? याला पामर म्हणायचं, याला अज्ञानी म्हणायचं, आणि अजून खालचा शब्द ठेवायचा झाला तर याला मूर्ख म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला. स्वतः पुरती इच्छा करणं आणि स्वतःच्या इच्छेची पूर्तता करण्याकरता जीवन खर्च करणं हे पामराचं वर्णन आहे. पण जगात एक वर्ग असा आहे जो स्वतःच्या इच्छेला गुंडाळून टाकतो, स्वतःच्या इच्छेला जाळून टाकतो, स्वतःच्या इच्छा संपवून टाकतो आणि जगाच्या इच्छेकरता प्रयत्न करतो, जगाला सुखी करण्या प्रयत्न करतो, जगाला मुक्त करण्याकरता प्रयत्न करतो. असा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे संत वामन भाऊ महाराज, भगवान बाबा महाराज. आपल्या इच्छा समाप्त, जगाला, या माझ्या समाजाला कशी दिशा मिळेल? माझा समाज जो डोंगर दऱ्यात तिकडे तिकडे बसलेला आहे, वाडी वस्ती तांड्यावरती, हा कसा समाजात येईल? यांना कसं महत्व प्राप्त होईल? यांना कसा भक्तीचा आनंद मिळेल? परमार्थाचं सुख यांना कसं मिळेल? संसाराच्या किती मोठ्या वैभवानं मनुष्य प्रगल्भ झाला तरी त्याच्यात संसारात तीळ मात्र सुखाची अनुभूती मिळत नाही. परमार्थातला सोड थोडा जरी परोपकार असेल, थोडं जरी भगवंताचं भजन असेल आणि थोडी जरी एखाद्या साधू संताची सेवा असेल तर त्याच्या जीवनात आनंदाला पारावार राहत नाही. हे माझ्या समाजाला कधी मिळेल? आपला विचार बाजूला ठेवून, शरीराची राख करून, देहाबरोबर रात्रंदिवस युद्ध करून समाजाकरता जीवन खर्च करणारे हे संत आहेत. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्या हयातीत असलेले श्रीमंत नाहीत असं नाही, आणि त्यांच्यानंतर श्रीमंत झालेले नाहीत असं नाही. त्यांच्या अगोदरही होते, वर्तमानात त्यांच्या होते, आणि त्यांच्यानंतर आता पाठीमागे श्रीमंत आहेत. पण नाव फक्त एकच घेतलं जातं यांचं, का? जीवन समाजाकरता आहे, दुसऱ्याच्या कल्याणाकरता ज्याचं जीवन आहे तो कीर्तिवंत होतो. तो महाराजांचं वाक्य आहे ना, उत्तमाची उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी, ऐकल्या त्या कानी वैराग्याच्या गोष्टी, ऐकल्या त्या कानी. पूज्य सद्गुरु वामनभाऊ महाराज. विठ्ठला गेले दिगंबर ईश्वर विभूती, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या. आता ऐसे कोणी होणे नाही, जे झाले तेच आहे, आणि तेच नाव आज अमर आहे. मुंबईतच नाही तर भारताच्या शेवटच्या गावामध्ये सुद्धा आज पूज्य भाऊंचा आणि बाबांचा सोहळा चालू आहे. हिमालयाच्या पायथ्याला सुद्धा ऋषिकेश गावामध्ये हा सोहळा चालू आहे. हा सोहळा आणि एका वाक्यात बोलू का, हा फक्त भारतातच किंवा हा फक्त जगातच आहे असं नाही. मग तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. हिंदू मंडळा माझी कीर्ती, हिंदू मंडळा माझी कीर्ती, हिंदू मंडळा माझी कीर्ती.
म्हणजे वैकुंठी सोहळा. अशा महापुरुषाचा सोहळा परमात्मा स्वतः वैकुंठात करतो. बाबांभाऊवरती प्रेम असणारा समाज इथे जगामध्ये किंवा पृथ्वीवर करेल यात नवल नाही. या महापुरुषाचा सोहळा स्वतः परमात्मा करतो. वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येते. स्वर्गातले मुक्त लोक सुद्धा मृत्यू लोकातल्या भक्ताची वाट पाहतात. मृत्यू लोकातले भक्त आमच्याकडे कधी येतील का? कारण स्वर्गात मुक्त अवस्थेमध्ये असून आनंद नाही ना. मुक्त अवस्थेत असून आनंद नाही. आनंद घ्यायचा असेल तर भक्तच व्हावं लागेल. श्रीमंतीचा आनंद नाही, सेवेमध्ये आनंद आहे. सेवेमध्ये आनंद आहे. सुवर्णाचे कपडे अंगावरती घालून आनंद नाही, तर जीवन उठल्यानंतर मंडपातले पात्र उचलण्यात जो आनंद आहे तो ड्रेस घालणाराला विचारा आहे का? तो नाही. आणि असं जर असतं तर जगताचा नियंता करुणाकर परमात्मा राजाधिराज योगीराज महाराज श्री कृष्ण परमात्मा त्यानं सुद्धा पांडवाच्या यज्ञामध्ये पात्र उचलले नसते. प्रत्येक साधूच्या आधारामृताचा स्पर्श प्रत्येक पात्राला झालाय. आणि कोणत्या रूपानं संतांचा स्पर्श आपल्याला होईल याची वाट परमात्मा पाहत असतो. म्हणून पात्र उचलायचं सुद्धा काम करतो. या मंडपात कीर्तनकार येऊन जेवढा कीर्तन करणारा श्रेष्ठ ठरेल त्यापेक्षा मी अजून असं म्हणेल, एक काकणभर श्रेष्ठ या आलेल्या वारकऱ्यांना जीव घालून पात्र उचलून कॅरी बॅग मध्ये टाकणारा श्रेष्ठ ठरलेला असेल. कारण का? इथलची सेवा आहे. ही सेवा आहे. सेवा करणारालाच ज्ञान मिळतं. सेवा करणारालाच मुक्ती मिळते. सेवा करणारालाच आनंद मिळतो. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. संतांचं दास्यत्व करावं, पण कसं? अगर्वता, कोणत्याही प्रकारचा गर्व न येऊ देता संतांचं दास्यत्व करावं. जो हे काम करतो पाळी पंढरीनाथ लळा त्याचा, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा, पंढरीनाथ लळा त्याचा, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. हरी तिच्या हाती संत कृपावंत, हरी तिच्या हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळा त्याचा, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा, पंढरीनाथ लळा त्याचा, पंढरीनाथ लळा त्याचा. पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. कोणाचा लळा पाळवतो? आई जशी बाळाचा लळा पाळवते म्हणजे पाळते, तसा परमात्मा त्याचा लळा पाळतो. कोणाचा? संतांची सेवा करणाऱ्या माणसाचा. देवाची सेवा करणाऱ्याचा नाही बर का. देवाची सेवा करणाऱ्या माणसाबद्दल देवाला इतकं प्रेम वाटत नाही जितकं प्रेम त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्या माणसाबद्दल वाटतं. सिद्ध करुणी पूजा संभार. नाथ महाराज बोलतात, माझे पूजेचा अत्यादर, पूजा करिता एकाग्र साधू नर घरा येते, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा, तिने मजहानी तल्याला था की तो माझ्या घाता प्रवर्तला. साधूची पूजा न करता माझी पूजा करत असेल तर त्यानं वाहिलेले फुलं आणि त्यानं बोललेले मंत्र, येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवासिरी, मंत्र पुष्प देवासिरी, मंत्र पुष्प देवासिरी. देवाला असं वाटतं माझ्या डोक्यावर दगडाचा वर्षाव केला, फुलं वाहिले म्हणजे. मग देवालाच विचारूया, ए पांडुरंगा, तुझं जर संतांच्या बद्दल इतकं मत आहे तर तुझी सेवा करायची का नाही करायची? आम्ही तुझी वारी करायची का न करायची? तुझी भक्ती, तुझं चिंतन, तुझं नामस्मरण उठल्याबरोबर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असंच म्हणतात ना? उठल्या उठल्या काय म्हणतात? खरंच म्हणतात का? नमस्ते नमस्ते, ही पद्धत आहे. ही आपली पद्धत नाही बरं का. नमस्ते म्हणजे नमः असते, मी नमस्कार करतो, चांगलाच आहे ते बी, पण त्याच्यापेक्षा पुढचं आहे राम 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 राम.
राम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम ओ तुकाराम महाराज उठल्या उठल्या राम रामच का? आमचा पण प्रश्न आहे हा. शिकलेली माणसं आहेत आम्ही. तुम्ही काही सांगितलं आम्ही कसं काय ऐकू? राम राम का? विठ्ठल विठ्ठल असं का नाही? हरी हरी असं का नाही? केशव 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 असं का नाही? राम रामच का? तर राम राम म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे. महाराजांनी याचं उत्तर दिले. राम म्हणता रामची होई जय राम म्हणता रामची होई जय पदी बैसोनी पदवी घेई जे पदी बैसोनी पदवी घेई जे राम म्हणता रामची होई जय राम म्हणता रामची होई जय. राम म्हणल्यानं मनुष्य राम होतो. म्हणून उठल्या उठल्या नमस्ते नाही राम नाम नाही नामुक नाही तमुक नाही राम राम हे चालू करा. आणि खरं तर आता राम राम म्हणायचे दिवसच आलेले आहेत महाराज, त्याच्याबद्दल शंकाच नाही. आतापर्यंत बाकीचं जे म्हणणं असेल ते सोडून द्या. आज खऱ्या अर्थानं राम आहे. आज खऱ्या अर्थानं भारत राममय झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पृथ्वीला खरा आनंद आज झाला असेल कधी? ज्या दिवशी प्रभू आपल्या सिंहासनावर बसले असतील. कारण ही धरती प्रभूची आहे, दुसऱ्याची नाही. सत्तेच्या बळावर संपत्तीच्या बळावर आणि ताकदीच्या बळावर जरी कोणी मिळवली असेल तरी ती त्यांची नाही. ती कोणाची आहे? ती प्रभूची आहे, प्रभूची. त्यामुळे खऱ्या अर्थानं पृथ्वी आज समाधानी झाली असेल. असो तेव्हा सांगण्याचा भाग आपला असा चाललेला आहे की देवाचं भजन न करता खऱ्या अर्थानं मानवानं संतांचं भजन करावं. ओ देवा तुमचं भजन करावं की न करावं? काय उत्तर आहे तुमचं? देवानं सांगितलं अरे बाबा माझं भजन करू नको, माझं चिंतन नाही केलं तरी चालेल, पण वामन भाऊ भगवान बाबाचं चिंतन कर, ते माझ्याकडेच येतं. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा. ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा महिमा. हा खरा संतांचा महिमा आहे. संतांची सेवा केली की तीच देवाला पावते. वेगळी देवाची सेवा करायची गरज नाही. पांडुरंगाची मूर्ती आपल्या देवघरात असेल किंवा नसेल काही महत्व नाही. फक्त या महापुरुषाचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात ठेवा. यांची पूजा झाली की 14 ब्रह्मांडाची पूजा होते. एका वाक्यात 14 ब्रह्मांडाची. ज्ञानोबराय तुकोबराय भाऊ बाबा या संतांची जी पूजा होते ना, ही पूजा 14 ब्रह्मांडाची होते. त्यामुळे संत पूजा मानवी जीवनामध्ये आवश्यक आहे. संतांच्या सुद्धा हृदयामध्ये एक अपेक्षा आहे. संतांची पूजा श्रेष्ठ का? त्याचंही उत्तर शोधूया आपण. काय काय विशेष काय आहे संतांच्या पूजेमध्ये? असं 14 ब्रह्मांडाची पूजा होईल हे कळालं, पण असं काय विशेष आहे संतांच्या पूजेमध्ये? त्याचं एक कारण आहे. देवाची पूजा करणं गैर नाही, पण देव मात्र संक्षिप्त विचाराचा आहे. मराठीत बोलतो कुचक्या विचाराचा आहे. अजून खाली येऊ, अपुऱ्या विचाराचा आहे परमात्मा. काय विचार आहे परमात्म्याचा? परमात्म्याचा विचार एवढाच आहे, जे माझे असतील मी त्यांचा,
म्हणजे देवाचा विचार म्हणजे देवाची बुद्धी कशावरून त्याला प्रमाण देतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तोनी निवडा भिन्न या तोनी निवडा भिन्न या तोनी. याच्यातले माझे कोण कोण आहेत. माझे म्हणजे जे माझं भजन करणारे कोण कोण आहेत ते इकडे बाजूला आणि ज्यांना माझं भजन करायचं नाही त्यांचं कामच करणार मी. भक्ता राखे पायापाशी म्हणजे त्याची भक्ती केली तर तो आपल्या जवळचा करतो आणि त्याचं नाव नाही घेतलं तर पक्षातूनच काढून टाकतो. असं कसं त्याच्यामध्ये हे गणित हे देवाचं गणित आहे. पण यांच्याकडे चला ना, ज्या मंडपाला तुम्ही या मंडपात लावलेत ना हे फोटो, जरा यांच्याकडे चला. तुकाराम महाराज आम्ही काय तुमचं नाव घेत नाही, तो आम्हाला तुमचं नाव माहित नाही, तुम्ही कोण आहे हे माहित नाही. लोकांचं ऐकून आम्ही तुमच्याकडे आलो, जरा आमच्यावर कृपा कराल. काही हरकत नाही बाबा, तू माझ्याकडे आलास ना, ये मी तुला संत बनवतो. संत संताकडे गेलेल्या माणसाला संत संत बनवतात. वाक्य कळालं. देवाकडे गेलेल्या माणसाला देव देव बनवत नाही, संताकडे गेलेल्या माणसाला संत संत बनवतात. हा देवातला आणि संतातला भेद आहे. त्यामुळे देव भजन बाजूला ठेवा आणि संतांचं भजन करा, संतांची पूजा केली पाहिजे. अपना सारीखे करीती तात्काळ अपना सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी अपना सारीखे करीती तात्काळ अपना सारीखे करीती तात्काळ तात्काळ तात्काळ. संतांचा हा स्वभाव आहे, आपणा सारीखे करीती तात्काळ. हे एवढं कशा करता सांगितलं तुम्हाला माहितीये? कशा करता सांगितलंय? देवाला सुद्धा इच्छा आहे, तर देवानं निर्माण केलेल्या जगाला इच्छा नाही असं नाही. मग जगातल्या माणसालाही इच्छा आहे आणि जगातल्या संताला सुद्धा इच्छा आहे. काय इच्छा आहे संताला? तर संताला ही इच्छा आहे या जगातले सगळे माणसं संत व्हावेत, या जगातले सगळे माणसं दुःखातून मुक्त व्हावेत, या जगातले सगळे माणसं मोक्षाला प्राप्त व्हावेत. ज्ञानोबारायचं वाक्य माहितीये ना, जे खळांची व्यंकटी तया सत्कर्मी रती भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे. एवढा दैदिप्यमान सोहळा नजर लागण्यासारखा इथं चालू आहे ना. इथे प्रत्येक भूता परस्परे पडो मैत्र, एकमेकाबद्दल द्वेष समाप्त व्हावा, मत्सर समाप्त व्हावा, तिरस्कार समाप्त व्हावा, मान अवमानाची इच्छा कोणाच्या अंतःकरणात नसावी. आपण सगळे भाऊचे आहोत हीच इच्छा प्रत्येकाच्या मनात उत्पन्न राहावी, याच्या पलीकडे काहीच नाही. हा हेतू संतांचा आहे. आपण बाबांच्या आहोत, आपण भाऊंच्या आहोत. आपण कोण किती श्रीमंत, कोण गरीब, कोण कोणत्या कामाला, कोण कोणत्या नोकरीला, सगळा अभिमान निघून जावा आणि सगळे फक्त सेवक म्हणून या मंडपात यावेत. नुसते मंडपातच नाही तर आयुष्यभर जीवन जगत असताना मैत्र जीवांचे मैत्रित्वाच्या नात्यानं राहावेत. ही इच्छा संतांची आहे, संतांची आहे. म्हणून खऱ्या अर्थानं तुकोबारायला आपल्या जीवनात ज्या माणसाच्या संगतीची अपेक्षा आहे ती या विचाराच्या. मराठी कळते का बघा? महाराजांना ज्या माणसाच्या संगतीची अपेक्षा आहे तो कोणता माणूस? ज्याच्या हृदयात सगळ्याचं कल्याण व्हावं अशी पवित्र भावना आहे. ही पवित्र भावना ज्याच्या हृदयात आहे त्याच्या संगतीची महाराजांची इच्छा आहे. देव वसे चित्ती त्याची घडावेस. याचा अर्थ असा, परमात्मा जसा व्यापक आहे, परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. हरी येथे रे हरी तेथे रे विठ्ठल जळी स्थळी वरला रिता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाशाणी सकळ आहे वनमाळी जिथे तिथे आहे वनमाळी जिथे तिथे. देव नाही असं नाही, जे जे दृष्टी दिसे
ते हरी रूप. आता पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे नाथ महाराजांचं. पूजा त्यासी नाही, जप त्यासी नाही आणि ध्यान त्यासी नाही. त्याला पूजा करायची गरज नाही, त्याला जप करायची गरज नाही आणि त्याला कोणाचं ध्यान करायची गरज नाही. कोणाला? ज्याच्या नजरेला जे दिसतं ते हरीचं रूप आहे अशी ज्याची मान्यता झालेली त्याला. पूजा नको, ध्यान नको, धारणा नको, नामजप नको, काही नको. फक्त डोळ्याला जे दिसतं आहे ते हरी आहे एवढं मात्र आपल्या मनानं मान्य केलं पाहिजे. मग गाढव असेल, कुत्रा असेल, बैल असेल, पशुपक्षी असेल, तुम्ही मायानगरीत येत म्हणून जे काय असेल ते सुद्धा हरी वाटलं पाहिजे. त्याच्या मांसाची जर आपल्याला अपेक्षा असेल तर आपण नाही ठरू शकत साधूचे सेवक. ते सुद्धा, कारण त्याच्यातही प्राण आहे ना. जे काय आपण खातो मांस वगैरे, कोणाचा तरी आत्मा त्यातला निघून काढून टाकलाय, गेला नाही, मारलाय त्याला. काही जण म्हणते आम्ही थोडाच मारलाय. खाणारा तू म्हणलं वाटेकरी त्यात राहणारच ना. असं कसं खाणारा तू म्हणलं वाटेकरी राहणारच. हे काय तुमच्यातलं सांगत नाही. नारद महर्षी वाल्मिकाकडे आले. अरे काय वेडा माणूस आहे म्हणे तू, इतके दिवस झालं तू माणसं मारतोस आणि हे सगळं संपत्ती घेऊन घरी देतोस, एवढं पाप करतोस, कमीत कमी त्यांना विचार तरी तू वाटेकरी आहेस का? त्यांना विचार तरी. सगळ्याला माहिती तो घरी जातो. तुमचं कर्तव्य तुम्ही मारा नाही तर काही करा, चोरून आणा नाही तर कष्ट करून आणा, आम्हाला जगवणं तुमचं काम. पण ऐका ना, कमवणारानं जर न्यायानं कमवलं तर चांगलंच आहे, पण अन्यायानं कमवलं तर त्याच्या वाट्याला जितकं पाप जातं. म्हणून पंचपापाचं वर्णन करताना सांगितलंय तसे प्रामुख्याने 4च पाप मानले आहेत. पण या 4 पापाला सहाय्य करणारा जो 5वा असेल तोही तितकाच पापी मानला, तोही तितकाच. म्हणून हत्या करणारा जितका पापी असेल किंवा त्याच्याकडे जेवढं पाप जात असेल त्याच्यातलं अर्ध पाप कारण नसताना ते घेऊन येणाराकडे सहज जातं. विठाला विठाला. आणि आमच्या गुरुजीचं एक वाक्य असायचं, अरे एखाद्या जीवाची हत्या करून त्याच्या जीवाचा, त्याच्या प्राणाचा, त्याच्या आत्म्याचा तळतळाट घेऊन तुम्ही सुखी राहता, असा मूर्खपणा कस काय धारण करता बाबा तुम्ही? एखाद्या जीवाचा तळतळाट घेऊन जर आपण पुष्ट झालो अशी आपली धारणा असेल तर त्याच्या इतका गैरसमज जगात दुसरा कोणताच नाही. विठ्ठला तेव्हा असं सांगण्याचा भाग असा आहे की महाराजांना ज्याची अपेक्षा आहे सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, ही पवित्र भावना ज्याच्या हृदयात आहे, महाराजांची इच्छा आहे, त्याची घडावी संगती. त्याची म्हणजे कोणाची? जो संत पुरुष आहे, जगाच्या कल्याणाकरता झटणारा आहे, त्याची संगती मला घडावी अशी प्रार्थना आहे, अशी विनंती आहे. एकच वाक्यात. कोणाकडे आहे विनंती ही? देवाकडे. मी तुम्हाला विचारतो, ज्याला खऱ्या अर्थानं संगती करायची त्याला कोणाला विचारायची गरज आहे का न विचारता संगतीत जावं? या मंडपामध्ये एक मंडळ आहे. अरे वा, चांगला सोहळा चालू आहे रे. कोणाचा आहे? काही त्याला माहित नव्हतं कोण वामन भाऊ, कोण भगवान बाबा. अरे भाऊ बाबाचा सोहळा आहे का? बरं, मलाही वाटतं या मंडळात मी सामील व्हावं. मग ज्याची इच्छा आहे या मंडळात सामील होण्याची, ज्याला वाटतं ही अपेक्षा या परमार्थाच्या कार्यात आपणही थोडं सहभागी व्हावं अशी ज्याची इच्छा आहे, त्याला या मंडळानं निरोप द्यायची काही गरज नाही. आणि यांना माहिती नाही की त्याची इच्छा आहे आपल्या मंडळात सामील व्हायची. ज्याची इच्छा आहे त्यानं यावं, त्या मंडळाची चौकशी करावी आणि त्यांच्यात आपलं सामील व्हावं. तुकोबा, तुम्हाला साधूची संगती करायची आहे ना, मग तुम्ही देवाला प्रार्थना का करता आहात? तुम्हाला काही साधू कळत नाहीत का? कोण साधू आहेत, कोण संत आहे हे काय तुम्हाला कळत नाही? तुकोबा आहे, तुम्हाला तर सगळंच कळतं. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एळाने व्हावा. हे कोण बोलतंय? तुकोबा बोलतात. जगातल्या वेदापासून आम्हाला सगळं कळतं. आम्हाला कळत नाही अशी वस्तू जगात एकही नाही की त्याचं ज्ञान आम्हाला नाही. मग एवढं जर तुकोबा तुमचं म्हणणं आहे तर संत कोणाला म्हणतात एवढं तुम्हाला कळत नाही का? बरं, कळत नाही असं म्हणावं तर संत कोणाला म्हणावं याचेही प्रमाण तुम्हीच दिलेत गाथ्यात.
तुकोबराच्या गाथा वाचा. तुकोबराने गाथ्यात अनेक प्रमाण दिलेत. कोणाला म्हणावं संत? तेची संत, 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 तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही, नेनती काही टाला टोला, नेनती काही, नेनती काही टाला टोला. नाम स्मरण वाचोनी, नाम स्मरण वाचोनी, नेनती काही. तुम्ही सांगितलंय संत त्याला म्हणा की ज्याला देवाचं नाव सोडून दुसरं काही घेणं देणं नाही. नेनती काही टाना टोना, नामस्मरण वाचोनी, तेची संत. त्यांना संत म्हणावं हे तुम्ही सांगता. तुमचाच अभंग आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू. हे कोण बोलतय? तुकोबाराय बोलतात की त्याला साधू म्हणायचं. मग तुकाराम महाराज साधू कोणाला म्हणावं हे तुम्हीच सांगणार आहे. आणि आजच्या अभंगात तुम्हाला साधू माहित नाही म्हणून तुम्ही देवाला विचारता का? देववशीची ती त्याची घडावी संगती, आईसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. देवा माझी वासना पुरव, देवा माझी इच्छा पूर्ण कर. काय इच्छा आहे? की जे संत असतील मला त्यांची संगती हवी आहे. अखंड जया तुझी प्रीती, मग देवाची संगती, दयाची संगती, मुलगी कमळापती, नाही न ते ठाई. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी, तुझबा न आणि कंटाळा जया तुझी अखंड प्रीती मज तयाची संगती दे. मला त्याची संगती दे, कारण त्याच्यात माझ्या जीवनाचं कृतार्थ होणार आहे, जीवन कल्याण होणार आहे. कसाही असला तरी त्याला सामावून घेण्याची वृत्ती ज्याच्या मनात आहे त्याला संत म्हणतात. वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबाच्या बरोबरचा जहागिऱ्या नावाचा माणूस सगळ्यांनी ऐकलाय. हा जहागिऱ्या इतका शहाणा होता, तुकाराम बाबा इतका शहाणा होता. गळ्यात जर माळ घातली तर तो बाबापासून बाजूला गेला की मणी असा तोंडात घ्यायचा आणि चावून फोडून टाकायचा. येडा होता तो, शहाणा म्हणजे येडा होता. हे जेवायला नंतर आहे काय आपल्या नंतर? हा कीर्तन झालंय का? हा न मग बरोबर आहे. पोटात पडल्याशिवाय बाकीचं काही सुधरत नाही, ते खरं आहे अगदी. त्याच्यामुळे आम्हाला कीर्तनाला जेवून यावं लागतं. न जेवता आलं का काही सुधरत नाही. आणि त्याच्यात तुम्ही असे बसले का वाटतं फुलं व्हावं, अक्षद व्हावं आणि आपलं निघून जावं, थांबत नाही मंडपा. असं जरा मोकळे बसले तर मग बरं वाटतं जरा. तर ते जहागिऱ्या मनी फोडून टाकायचा. बाबांनी विचार केला याच्या गळ्यात किती वेळा माळ घातली तर हा काही नीट ठेवत नाही. साधूचा विचार, याला मुक्ती मिळाली पाहिजे, पण माळीशिवाय मुक्ती मिळणार नाही हे खरं आहे.
हा, राग मानू नका, संताचं वाक्य म्हणून वापरतो. पतिव्रता स्त्री कधी होता येईल? बाबाने विचार केला याला माळीशिवाय मोक्ष मिळणार नाही. मी विचारत होतो तरी तुम्ही रस्त्याच्या मध्ये नाही चालले, कडीला चालले जरा. हा, पतिव्रता कोणाला म्हणतात हे वाक्य होतं माझं. कोण होऊ शकतं? ज्या माऊलीला ज्याच्या बरोबर विवाह झाला असेल त्याच्या नावाचं कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र आहे तीच पतिव्रता होऊ शकते. का स्त्री होऊ शकते? स्त्री नाही होऊ शकत पतिव्रता. जिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कोणाच्या तरी म्हणजे एक मालकाच्या नावाचं कुंकू आहे आणि त्याच्या नावानं जीवन समर्पित करणारी जी माऊली असेल तीच पतिव्रता होऊ शकते. मुक्ती कोणाला मिळू शकते? ज्याच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे त्यालाच. त्यालाच. स्त्री पण वायाला जात नाही पण पतिव्रता नाही, जीवन वायाला जात नाही पण मुक्ती नाही. विठाला विठाला शिक्का महत्व आहे, शिक्का महत्वाचा आहे. एकंदरीत शिक्का पाठविला इह लोक, एकंदरीत शिक्का शिक्का असला पाहिजे. संसार असो की परमार्थ शिक्का लागला पाहिजे. शिक्का लागल्यानंतर विषय संपला. विषय संपला तेव्हा सांगण्याचा भाग असा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये ती साधना केली पाहिजे. बाबाने विचार केला याच्याशिवाय याला मुक्ती नाही. पूर्वीच्या काळामध्ये आता दोरा तर कोण ठेवणार ज्या गिऱ्या, कसला दोरा, अगदी वावडीचा रीळ जरी लावला तरी ते तोडून टाकायचा. रीळ कळतो ना आपल्याला, आपण सगळे वावड्या उडूनच इथं आलेलो येतो. हा, म्हणून इथं आले तरी काही माणसं वावड्या उडल्याशिवाय राहत नाही. तर ते चालूच आहे, ते स्वभाव आहे आपला, गुणधर्म, त्याला काय करावं. आणि काय करावं मग, पूर्वीच्या काळामध्ये जुनी माणसं विहीर घ्यायची आणि विहीर घेतली की मग त्याला ते असं धरून त्याला काय म्हणते त्याला, हा नाही एक छिद्र पाडायचे ना, त्या मशीनचं काय नाव माहित नाही, ब्रेकर. हा, आताच्या भाषेत ब्रेकरनं छिद्र पाडायचं, त्याच्यात दारू भरायची आणि त्याला वायर लावून पार लांब न्यायचा, ट्रॅक्टर बाहेर न्यायचं पलीकडे लांब, आणि मग सगळ्याला सांगायचं हे नेरूळ करा, बाहेर येऊ नका, कारण कीर्तनाचा बार होणार आहे मंडपात, त्याच्यामुळे कोणी बाहेर येऊ नका. मग ते आवाज दिला की सगळ्या माणसांनी आपापल्या घरात थांबायचं आणि मग आवाज दिल्यानंतर बोर घ्यायचा. बोर झाला म्हणजे बार झाला की मग तो वायर बाहेर पडायचा, जळून बाहेर पडायचा आणि त्याची तार बाहेर पडायची. तर ती तार अशी असायची की तुटत नसत हातानं सुद्धा. भगवान बाबांनी काय केलं, ती तार आणली एका सेवकाकडून, त्या तारीत 11 मणी ओले. तसे तरी 108 मणी पाहिजेत गळ्यात. आता ज्याला 108 मण्याचीच अक्कल नाही त्याला 11 काय आणि 108 काय सारखंच आहे ना. बाबाने विचार केला 1 मणी असला तरी कल्याण झालं, कारण तुळशी मण्याचं सामान्य महत्व नाही. वेळ कमी आपल्याकडे, काय काय सांगावं असं होतं कधी कधी. आणि असा समाधान असं वैभव पाहिलं की वाटतं 4 वाजता आपण बंद करू नये, आहे का नाही. सकाळी 8 वाजता खाऊ आपल्या मासवाड्या, काय बिघडत त्याला. हा, 2-4 डबे माझ्या गाडीत द्या, मी तिकडे वाटीतो कोणाला. आल्या आल्याच वासाला म्हणलं जेवून आलोय पण जेवावं काय ना परत एकदा. विठाला मणी घेतले आणि त्यात ओले, कारण ते तुळशीचं महत्व आहे. आता तुळशीचं महत्व सांगत नाही. गळ्यामध्ये बांधलं, असं बांधलं एकदम चिटकून बाबाने त्याच्या गळ्याला, जेणेकरून तो मणी असा तोंडात येऊ नये. आणि पुढे नाही आला की मग ते 2-3 वेळा त्याने ते असं केलं, पण मणी पुढे येणार ना, त्याने सोडून दिलं. मरेपर्यंत त्याच्या गळ्यात ती माळ राहिली. आणि जोपर्यंत बाबा भगवान बाबा पंढरपूरची वारी करत होते ना, आषाढी वारी, जहागिऱ्या बाबांच्या बरोबर, घोड्यावाल्या बरोबर असायचा समोर, आणि दिंडी गावामध्ये थांबली, बाबाला जर जेवायची वेळ झाली तर सद्गुरू भगवान बाबांनी अगोदर चोपदाराला विचारायचं, जहागिऱ्या जेवला का रे? कारण बाकीचे सगळे शान आहेत, कोणी घरात जातील, कोणी तुकडे आणले असले तर ते खातील, कोणी मागच्या गावातून भाकरी आणल्या असतात ते खातील, माझ्या जहागिऱ्याला कोण देईल? कारण तो येडा आहे, अंगावर कपडे ठेवत नाही, त्याला कोण देईल? जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो तोची साधू. मला हे सांगायचं. बीड सांगवीचे 5 चोरटे गहिनाथ गडावर चोरी करायला आले. तुम्ही ऐकलेलं हे बी माहिती सगळ्याला आपला. आणि आता जिथं गहिनाथगडे खंडोबाबाच्या मंदिरात, म्हणजे महाराज राहतात त्याच्या पलीकडे जे तलाव आहे ना, तिथं पहिली अशी पांदी होती एक आडवी,
नदी आपली पांदी आपल्या भाषेत, आणि त्या पांदीमध्ये दडून बसले. त्यांनी विचार केला, पावसाळा चालू झालाय, घरात दाणे नाहीत, घरातले लेकरा आणि बायका उपवाशीच आहेत, कुठं चोरी करायला जावं तर पूर्वी काय असं एवढं पिकतही नव्हतं, त्यामुळे घरात चोरी करायचं नाही. मग चोरी कुठं करायची? बीड सांगवीच्या 4-5 चोरांनी ठरवलं म्हणे गैनाथाव चोरी करायची, कारण वामन भाऊ दाणे गोळा करून आणतात ना. हे लय अवघड आता, हे तेव्हापासून चालू, हे गोळा करून आणतात ना, हे तेव्हापासून डोक्यात येतं ते माणसाच्या. जाऊ द्या, जेवलं नाही त्याचा परिणाम आहे, काय अडचण नाही. विचार केला दाणे आणायचे कुठून? गैनाथावून आणायचे. त्या पांदीमध्ये बसले. संध्याकाळी 7-7:30 पावणे 8चा काही वेळ असेल म्हणा. भाऊ आपलं बाहेर देशाला जात होते, तिकडनं येता येता भाऊला त्या वरचे डोके दिसले त्यांच्या, त्या पांदीत दडून बस. त्यांना वाटलं कोणतरी आलंय म्हणून असे लपून बसले. ते वामन भाऊ महाराज जाता जाता, आता समोर जी झाडी आहे ना गडाच्या समोर, त्यावेळेला तिथं पहिलं जंगलच होतं, गडपारा आतमध्ये होता, 12 पत्र्याची तर पडवी होती वामन भाऊला. आताच्या म्हणताला आता सगळे सलाब बिलाब अमुक तमुक, आता आम्हाला गाड्या येतात, त्यांचा विषयच नाही. पण त्यांच्या काळात 12 पत्र्याची पडवी, तिकडून घोडे वगैरे, बाबाचा बैलगाड्या, ते बैल वगैरे, घोडा तिकडं असायचा, आणि दाण्याची थापी इकडच्या बाजूला, म्हणजे आता जिथं काळी जागा झाली ना गडावर तिथं. विचार झाला, बघितलं, भाऊ तशीच मागे आले. किसन्या, आवळवाडीचा किसन चोपदार, किसने एक काम कर रे. अरे त्या नदीमध्ये कोणतरी बघितलं, थांबलंय बघ. किसन जरा जाम होता तो. बाबा हडकुळे असले तरी चोपदार जाम असतात. बघा मग काय चुकलं का? अगदी बरोबर झालं ती. बाबा कसे घासायला, पण चोपदार जाम असतात. झालं म्हणे किसने त्या नदीत कोणतरी बसले बघू नये. मग ते किसने जरा आडमुठाच होता, ते काही बाबा लई दूर धोरणातले नसतातच ना, ज्याला पगार येतो काल बाबा बरोबर राहील. हे गणित पहिल्यापासून. 2-3 दगड घेतले. ए कोण आहे रे म्हणे, या बाहेर, डोक्यातच दगड घालीन. ते म्हणले दाण्याचा अवघड झालं, हे मारून टाकीन आपल्याला. दाणे तर लांबच राहिले, मारून टाकीन, त्यापेक्षा आपलं चला. मारू नकोय, मारू नको. आम्ही कुठून तुम्ही आले, कोण आहे तुम्ही? आम्ही बीड सांगू. कशाला आले? खरं सांगू का? मारणार नाही ना? नाही मारणार, खरं बोलायचं. गैनाथावर आलात तुम्ही? म्हणे हो गैनाथावरच आलो. माफ कर, 4 दिवस झालं घरात मंडळी उपाशी, पोरही उपाशी आहेत. 2-3 घरात चोरी केली, पण फारसं काही आम्हाला मिळालं नाही. आणि सत्ता संपत्तीची आम्हाला घेणं देणं नाही, किंवा आमच्या पोटाची खळगी भरावी एवढी इच्छा आहे. आणि आम्ही दाणे चोरायला आलो. पण किसन, भाऊला सांगू नको बरं का, जरा रक्त होता ना, भाऊला सांगू नको. भाऊ जर काही म्हणले तर पुन्हा 10 पिढ्यात सुधारणार नव्हतं ना, ते माहिती होतं त्यांना. भाऊला सांगू नको. पण चोपदार, आता काही कसं असतंय, किती जरी एखादा आडमोठा असला तरी थोडीफार बुद्धी असतेच ना संगतीत राहिल्यानंतर. जाऊ द्या, तिकडे जात नाही मी. कोणी किती आडमोठा असला तरी संगतीत राहिले बदल होतच ना. जवळ आणले. भाऊ हे बीड सांगीचे चोर आहेत. मग हे दाणे चोरायला आलते. किसन्या काय? भाऊ रागू नका बरं, त्यांची चुकी नाही. पोटाला 4 दिवस त्यांना काही मिळालं नाही, घरी लेकरं बाळ उपास आहेत, आणि आपण काल धान्य भिक्षा करून आणली. त्यांना वाटलं आता भाऊच्या तिथले पोतं नेवा, वाटून नेवा 4-4 पायल्या, म्हणून त्यांनी विचार केला. असं का? बोलव त्यांना. बोलवलं. धोंडाबाई यांना जेव घाल. मग त्या पडवीमध्ये दही होतं, दही. जनावर भरपूर असल्यामुळे गडावर दही होतं. जेव घाल यांना. बर, जेवण झालं. भाऊ येऊत का आम्ही? ते म्हटले. भाऊनी सांगितलं नाही, थांबा. हे किसन्या उतर कणगीत, पूर्वीच्या काळात कणगी. आणि एक काम कर, यांच्याकडचं हे धोतर घे. पूर्वी पिशव्या कशाच्या, धोतर होते खांद्यावर, आणि या धोतरावर जेवढं ओझ बसल यांना, तेवढं या चौघाच्याही डोक्यावर उचलून दे. चौघाच्याही डोक्यावर उचलून दे. गावगाव चिपट 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 नाठाठ बाजरी केलेली, गहिनीनाथाचं मंदिर बांधायचं म्हणून जमा केली. अनाथ लोकाला जीव घालावं, परमार्थ वाढावा, कथा कीर्तन व्हावे, भजन पूजन व्हावं, या परमार्थिक वृत्तीनं जमा केलेलं थोडं 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 आणलं. आणि हे कशा करता आले हे कळालं. ते ओझ उचलून दिलं आणि सांगितलं, बाबा काही कमी पडलं तर माझ्याकडे, पण चोरी करू नका. काही कमी पडलं तर माझ्याकडे ये. आता ते जर बोलले काही कमी पडलं, पडन होय कमी, त्यांच्या तोंडातून कमी पडन म्हटले, तिथं काय शक्य आहे महाराज. कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. म्हणून तुकाराम महाराज बोलले ते काय खोटं नाही महाराज. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आई से
उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय भयदान गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. अगणित उपकार खऱ्या अर्थानं संतांचे आहेत. ज्याला कोणी नाही त्याला संत आहे. ज्याला कोणी नाही, ज्यांनी नाव घेतलं नाही, चोरी करायला आलेल्या माणसाला सुद्धा सुखी बनवण्याचं काम संत करतात. म्हणून पूजा देवाची नाही तर पूजा संतांची करावी, त्यांची संगती करावी, त्यांचं दर्शन घ्यावं. पण आपला प्रश्न राहतोच, तुकोबा जर तुम्ही हे सगळे जे का रंजले गांजले सगळे आता प्रमाण झाले यांना संत म्हणताय असं तुम्हीच बोलत आहात आणि तुम्हाला काही संत माहित नाही का, याचा अर्थ असा, एका वाक्यात उत्तर देतो, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. याचा अर्थ असा, देवाला जो चित्तात वसवतो तो नाही. कारण बारीक विचार केला तर सध्या आपल्या चित्तात काय आहे, कोण आहे? सर्वाघटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्य आहे का नाही? सर्वघटी राम परमात्मा सर्वत्र आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्दानम अपोहन वेदैश्च सर्वैरहमेव वेदांत कृत वेद विदेव चाहम. एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धिस्पुरे अहर्निसी ते वस्तुगा मी. परमात्मा बोलतात तो मी आहे सगळ्यांच्या हृदयात विराजमान असलेला. मग ज्याच्या हृदयात परमात्मा आहे तो जर संत आहे तर सध्या आपल्या हृदयात काय आहे? देव आहेच ना. मग आपण संत नाहीत का? आपण नाही संत आहेत ना. कारण या शब्दाचा जर असा अर्थ असेल तर मग बरोबर आहे, पण याचा अर्थ असा नाही. याचा अर्थ काय? देव वसे चित्ती, याचा अर्थ देवाला चित्तात वसवणारा नाही. मग देवाने ज्याला चित्तात वसवलेला आहे तो. आलं लक्षात? देवाने ज्याला. संत कोण? असे कीर्तनकार भरपूर बघितले तुम्ही. जरा घेतले लय वाट लावले तुझ्यासारखे आम्ही काय बोलतो, माणसं बोलतात या लय वाट लावले तुझ्यासारखे, लय लोकांना समाध्या दिल्यात आम्ही, असं बोलतात का नाही? होय देवा, खरं आहे का खोटं? आम्ही लय माणसं बघितले, तुम्ही काय कालचे आता ती मी नाही वापरत, असं माणसं बोलतात ना. याचा अर्थ असा, देवाला चित्तात वसवणारा नाही. मग देवाने ज्याला चित्तात वसवला तो खरा संत आहे. आपण सगळेजण देवाकडे जातो, पण देवाकडे जाण्याचं खरं फळ तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला पाहून देवाला आनंद मिळेल. वारकरी आम्ही आहोत असं आपण म्हणून चालणार नाही. त्यानं म्हणलं पाहिजे हा माझा वारकरी आहे, त्या दिवशी तो खरा वारकरी. देव माझा आहे असं बोलून चालणार नाही, तर देवानं म्हणलं पाहिजे हा माझा आहे, तो खरा संत. विठ्ठला विठ्ठला आणि देवानं ते सिद्ध करून दाखवलं की हा माझा आहे. कोण? तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावणी आले देव दिले आभय तेथे, आरती भगवान तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेथे. सामाजिक अपवादाकरता उपस्थ इंद्रियाचं छेदन केल्याच्या नंतर विज्ञान असं सांगतं देव असला काय जिवंत राहू शकत नाही. देव असला काय, माणसाचा विषय नाही बोलत नाही. देव जरी असला तरी हे पंचमहाभूताचं शरीर आहे, पंचमहाभूताचं शरीर. आणि विज्ञान असं सांगतं शरीरात जाणाऱ्या जेवढे रक्तप्रवाह आहेत त्या रक्तप्रवाहाचं ते मूळ स्तंभ आहे.
आणि त्या छेदनाच्या नंतर व्यक्ती जगात जिवंत राहू शकतो, अशक्य आहे. पण राहिले का नाही? कसे काय राहिले? दावणी आले देव दिले अभय तेथे, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत शांतीची शोभा. इथं महाराजाला म्हणलं गाडीतून उडी टाक, तर 2 चपला घालून उड्या टाकीतो. आणि यांना सांगितलं, हे लोक तुमच्या आक्षेप घेतात, आबाजी हे आक्षेप घेतात, आक्षेप सिद्ध करायचा असेल तर वरून उडी टाकावं लागेल, जा शिखरावर. गुरुमाऊली तुम्ही सांगत असाल तर शिखरच काय, वाटेल तिथून उडी टाकायला तयार आहे, कारण तुम्ही माझ्या माग असल्यानंतर मला कशाची चिंता आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा. नारायणगडाच्या शिखरावरती डोळे उघडे ठेवून, झाकून नाही, उघडे ठेवून गडावर जातात. माऊली, ओ गुरु माऊली, टाकू का उडी? आबाजी उडी टाक. आणि उडी टाकली. सगळ्याने बघितलं, पाण्यामध्ये एखाद्या पोहणाऱ्या माणसानं उडी टाकावी तशी महाराज 51 किंवा म्हणतो ते शिखर किती फुटाचं आहे कोणाला माहिती, त्याच्या पुढचंच आहे ते, कमी नाही त्याच्यात. एवढ्या उंचावरून शिखराच्या कळसावरून उडी टाकली. आणि 2 पायावर जेव्हा आबाजी उभे राहिले त्यावेळेला पहिल्यांदा गुरुनं उभं राहून टाळी वाजवली, वा भगवान वा. तिथून पुढे बाबाचं, आबाजीचं नाव भगवान झालं, मग भगवान बाबा झाले. विठ्ठला 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 विठ्ठला. तसं भाऊ सांगतो एका वाक्यात. बंकट स्वामी महाराजांचे 104 शिष्य, तसे 105 शिष्य. 105 शिष्यामध्ये हे 2 शिष्य जगप्रसिद्ध भाऊ बाबा. आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चक्री भजनाची परंपरा, जशी भगवानगडा होती ना पहिली, भीमसिंग बाबांनी सांभाळली ती नेम. चक्री भजन, चक्री कीर्तन करण्याची पद्धत. एकच अभंग घ्यायचा. पहिल्या मंडळीनं 20 मिनिटं काय ठरलेलं असेल, 15-20 अर्धा तास, त्यानं त्या अभंगावर बोलायचं. तो जो सुरुवातीला त्या अभंगा बोलला, मागच्या 104 लोकांना ते बोलायचं नाही. निर्णय घ्या बरं का, माझं बोलणं गांभीर्यानं लक्ष द्या. 104 कीर्तनकारानं पहिला कीर्तनकार जे त्या अभंगावर बोलला ते बोलायचं नाही, दुसरं काय बोलायचं ते बोला. असे 104 कीर्तन झाले. आणि 104 कीर्तन झाल्यानंतर मग सांगितलं, मामासाहेब आणि बंकट स्वामी हे 2 मित्र होते. मित्र म्हणजे संस्थेचे एक सहपाठी, 4 लोक होते. जोग महाराजांचे 4 शिष्य, मामासाहेब दांडेकर, मारुतीबा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर आणि बंकट स्वामी महाराज, हे 4 शिष्य. आणि ह्या 4 जणांचे 4 प्रांतामध्ये, मराठवाड्यात बंकट स्वामी होते, ठाणे, कल्याण, भिवंडी ही मुंबई, इकडे मामासाहेब दांडेकर होते. मारुतीबा गुरव खुद्द आळंदी, पुणे या परिसरात, बारामती, सातारा. आणि लक्ष्मणबुवा इगतपुरीकर नाशिक, इगतपुरी ही खालची बाजू, या बाजूचा परिसर त्यांनी सांभाळायचा. असे 4 शिष्य होते जोग महाराजांचे. तर बंकट स्वामी मराठवाड्यात, त्यांचे हे 105 शिष्य. 4 शिष्याचे कीर्तन झाले आणि सांगितलं, आता इतके जण बोलले म्हणले अभंगाव दुसरं राहिलंच काय. इतके महाराज लोक ह्या अभंगाव हे बोललेत, मग खाली बोलायला राहिलंच काय. आता 104 कीर्तन झाले. तर जोग बंकट स्वामी महाराजांनी जोग महाराजांना सांगितलं, मामासाहेबांच्या समोर त्यांची स्पर्धा लागली होती. जोग महाराज, मामासाहेब, अजून माझा 1 शिष्य राहिला. भाऊ आपले भाऊ संस्थेत जात नव्हते, काही वैयक्तिक असतात मतभेद. 1 शिष्य राहिलाय, एक 10 मिनिटं थांबा, मी त्याला निरोप देतो. आणि बंकट स्वामी महाराजांनी भाऊला निरोप पाठवला, चोपदार पाठवला आणि सांगितलं भाऊला घेऊन या. भाऊ धर्मशाळेत होते वडगाव रोडला आळंदीच्या. चोपदार आला. त्यावेळेला तिकडं पद्धत आहे, वामन बुवा म्हणायचे, आळंदीत आजही बुवाच म्हणतात. वामन बुवा, तुम्हाला संस्थेत बंकट स्वामी महाराजांनी बोलवलं का? बाबा काय माहित नाही, बोलवलंय. ठीक आहे, येतो. गुरुची आज्ञा. जात नव्हते पण जावं लागलं. तिथे आले. तिथे आल्यानंतर बंकट स्वामी सांगितलं, वामन बुवा फेटा बांधायचा आहे. म्हणे का? 104 कीर्तन झालेत, संत समागम एखादी पैन व्हावे त्यांचे द्वारी श्वाना याती, हा अभंग घेतलाय. 104 कीर्तन झालेत, हे 104 महाराज लोक याच्यावर बोललेत. आता हे काय काय बोललेत हे मला माहितीये, पण मी तुला अंतकरणानं सांगतो, हे जे बोलले नाहीत ते तू बोलायचंय. लक्षात आलं ना तुमच्या? हे जे बोलले नाहीत ते गुरुच्या नात्याने ते तू बोलायचंय. डोक्यावर पायावर मस्तक ठेवलं, डोक्याला फेटा बांधला
आणि वामन भाऊ महाराज उभे राहिले. अर्धा तास त्याच्यावर कीर्तन झालं आणि कीर्तनाचं ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यानंतर बंकट स्वामी महाराज उठून उभे राहतात आणि वामन भाऊच्या पाठीवर थाप देतात. त्यावेळेला 104 कीर्तनकार, त्या काळातले हे सगळे संत आहेत बरं का, आज 104 महाराष्ट्रात, या सगळ्यांनी मिळून वामन बुवा न म्हणता तिथून पुढे वैराग्यमूर्ती सद्गुरू वामन भाऊ महाराजांना भाऊ ही पदवी दिली. भाऊ जगात प्रसिद्ध झाले. विठ्ठला विठ्ठला हे का सांगितलं मी तुम्हाला? टाइमपास म्हणून नाही, हे टाइमपास म्हणून नाही. आपण ज्याची पूजा करतो ते कोणत्या उंचीचे आहेत हे ध्यानात घ्यायचं बरं का. ते कोणत्या उंचीचे आहेत. आयऱ्या गैऱ्याची पूजा आपण करत नाहीत. परमात्म्यानं ज्यांच्या पाठीमागं उभं राहावं त्यांची पूजा करतो. आणि जगातल्या सगळ्या तत्ववेत्ती आणि विद्वान पुरुषाने ज्यांना भाऊ म्हणून आदरानं बोलावं आपण त्यांची पूजा करतो. म्हणून ही खरी काय आहे? संतांची पूजा आहे. या पूजेमध्ये आज परमात्मा सुद्धा विटेवरती आनंदानं हसत असेल. नेरुळकरानं माझ्या भक्ताचा जो सप्ताह केला ना त्याच्यावर मी प्रसन्न आहे. विठ्ठला विठ्ठला मग देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. याचा अर्थ असा, देवाला चित्तात बसवणारा नाही तर मग देवाने ज्याला त्याच्या चित्तात बसवलेला आहे असा जो कोण पुरुष असेल त्याची संगती. म्हणून इच्छा का केली? संत कोणाला म्हणतात याची व्याख्या तुकाराम महाराज करतात. हे बरोबर आहे, हे खरं आहे. पण देवाच्या चित्तात कोण साधू आहे हे महाराजांना माहिती नाही ना, म्हणून देवाला विनंती आहे. संत कोणाला म्हणतात हे कळतं नाही असं नाही, पण देवाच्या चित्तात कोण आहे हे कसं कळणार? हे आपल्याला कळत नाही. त्याला माहिती आहे की त्याच्या चित्तामध्ये कोण संत आहे. म्हणून देवा, तुझ्या चित्तामध्ये जो असेल असा जो कोण संत असेल मला त्याची घडा संगती, त्याची घडा देव त्याच्या चित्तात ज्याला वसवतो ना, देवा माझी इच्छा आहे, माझी प्रार्थना आहे, मला त्याची संगती घडावी. तू जर मला तो व्यक्ती दाखवून दिलास तर मी त्याच्या संगतीमध्ये राहील, त्याच्या संगतीमध्ये राहील. कोण पुण्य त्याचा होईन सेवा, कोण पुण्य त्याचा होईन सेवा. जिही द्वंद्वादिक दोरावेले, जिही द्वंद्वादिक दोरावेले. ऐसे वर्म मद रावे नारायणा, ऐसे वर्म मद रावे नारायण, रावे नारायणा, रावे नारायणा. जिही द्वंद्वादिक दुराविले त्यांचा सेवक होईन कोण पुण्य. ज्यांनी द्वंद्व सारलेला आहे असे जे संत आहेत मला त्यांची सेवा करायची आहे. आणि त्याच्याकरता कोणतं पुण्य लागेल ते देवा दाखवून दे मला. हे नारायणा ऐसे वर्म मज दावी. नारायणा, हे नारायणा मला ते वर्म दाखवून दे, कारण मला खऱ्या अर्थानं त्या संतांची सेवा करायची आहे. आणि तुकोबारे अजून एक वाक्य बोलतात, देवा
हे काय मी कोणी कीर्तनकार बोलला किंवा कोणी एखादा वक्ता बोलला, कथाकार बोलला म्हणून नाही म्हणत मी तुला. का? त्या लोकाची संगती करावी असं माझं मन म्हणतंय. मन. परमार्थात सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता? तर सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण तो, आपण सप्ताह करावा, आपण देवाचं भजन करावं, आपण संतांची सेवा करावी, आपण परमात्म्याची वारी करावी, आपण दान धर्म द्यावा, साधू संतांची सेवा करावी. या सगळ्या गोष्टी आपलं मन म्हणलं पाहिजे. तो खरा आनंदाचा दिवस, तो खरा आनंदाचा. दुसरे लोक करतात म्हणून नाही, दुसऱ्याचं पाहून म्हणून नाही, मग आपल्या मनातून ते आलं पाहिजे. मनातून चिंतन करावं, सेवा करावी, भजन पूजन करावं, दान धर्म परोपकार तीर्थयात्रा कराव्या हे मनानं म्हटलं पाहिजे. जगातला खरा भाग्याचा क्षण तो आहे. इथं होतं काय? पारमार्थिक मार्गावर पहिल्यांदा मन येत नाही, हे सगळ्यात मोठा अवघड आहे. कीर्तनाला चला म्हणलं तर मन येत नाही, आणि चौकात स्टेज टाकून जर कार्यक्रम ठेवला, न पत्रिका लागता ट्रॉफिक जमा झाल्याशिवाय राहत नाही. हे मनाची स्थिती आहे. इथं पत्रिका वाटून सगळ्या मुंबईत पाठवल्या तरी मंडपामध्ये थोडीफार जागा शिल्लक राहतेच. पण ज्याच्या पत्रिका छापल्या जात नाहीत, नुसता स्टेज पाहिला तरी पूर्ण समाज जमतो. का? ती मनाची स्थिती आहे. हे मन मात्र जिथे जायला पाहिजे तिथं जात नाही, तिथं जात नाही. मन के माने हार हे, मन के माने जीत, मन ही मिलावत राम सो, मन ही करत फजीत. मन के माने बन गए बनत जब सी माई, कहे कबीर मन लालची, यह कहो ठहरत ना, क्योंकि गति है अटपटी, झटपट लखही न कोई, जब मन की खटपट मिटही तो चटपट दर्शन होय, तो चटपट दर्शन होय, तो चटपट दर्शन होय. जब मन की खटपट मिटही तो चटपट दर्शन होय. एका क्षणात परमात्म्याचं दर्शन. देवाच्या राऊळात जाऊन सुद्धा देव न पाहू देणारा कोणीच नाही आहे, ते फक्त आपलं मन. पानी मोमिन प्यासी, पानी मोमिन प्यासी, पानी मोमिन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी, कहा मथुरा कहा काशी, कहा मथुरा कहा काशी, मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी. मीरा के प्रभु गिरिधर नागर. सुना है बंबई के लोग? आत्मज्ञान प्राप्त करने बिना आदमी जहां जहां ढूंढेगा, जहां जहां चला जाएगा तो कोई नहीं मिलेगा उनके साथ. आनंद के ज्ञानेश्वर महाराज कहते हैं, जब तुम्हारे अंतःकरण में, तुम्हारे चित्त में प्रभु का नाम नहीं है, तब तुम कहां भी चले जाओ, उस तीर्थ यात्रा का कोई फल आपको नहीं मिल सकता, क्योंकि तुम्हारे हृदय में प्रभु का नाम नहीं है. इसलिए कहीं जाओ या कहीं ना जाओ, लेकिन हृदय में प्रभु का नाम रखना चाहिए. मीरा के प्रभु गिरिधर नागर, सहज मिले अविनाशी, सहज मिले अविनाशी, सहज मिले अविनाशी, मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी. आत्म
आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी. आत्मज्ञान प्राप्त करायचं सोडून देतो, भगवंताचं भजन करायचं सोडून देतो, आणि कुठं जातो? काशी करायला. कुठं जातो? कुठं गेलते? काशीला गेलतो आम्ही. कशाला गेलता? काशी करायला. घरी भजन करीत नाही काशी करायला जातो. काय उपयोगाचं? मायबापाला जेवण देत नाही काशी करत असेल, काय उपयोग आहे? मायबापाची सेवा नसेल आणि मथुरा गया रामेश्वर बालाजी कशाला? माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी आहे. काही उपयोग नाही काशीला जाऊन. याचा अर्थ जाऊ नये असं नाही. मायबापाची सेवा करा, भगवंताचं भजन करा, आणि मग सावकाश जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे विठ्ठला, जव काळ असे तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरून या भला, नवंचे त्याला चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, धन मिळवणी न घाली माती, संत वृंदे पूजन येती, सत्याचरण दया भूती, करी सांगती चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. सगळं करायचं, सगळं करायचं, सगळं करायचं, पण भजन करूनच. भजन करत नसेल काहीही उपयोग होणार नाही. वर्म हुकलं, बाकी किती काही केलं तर त्याचा उपयोग होणार नाही. वर्म ते आहे दृढ धरावा भाव. भरपूर प्रमाण आहेत. हे वर्म आहे परमार्थिक साधन यातलं नामस्मरण. गळ्यात माळ नसली तरी चालेल पण नामस्मरण. आणि माळ घालून जर नामस्मरण नसेल तर मग न घालणाऱ्या लय चांगला. हा, दगडापेक्षा इटकर मऊच आहे कधी नाही असं नाही. हा, मऊच आहे. माळ गळ्यात असून जर रामकृष्ण हरी म्हणत नसेल तर त्याचा काय उपयोग. तेव्हा सांगण्याचा भाग असा आहे की सगळं करावं पण नामस्मरणाला महत्व द्यावं. नामस्मरण नसेल तर त्याला काही उपयोग नाही. मग धुंडत फिरत उदासी, धुंडत फिरत उदासी, धुंडत फिरत उदासी, मोहे सुन सुन आवत. त्यामुळे मानवी जीवनामध्ये नामस्मरणाला प्राधान्य आहे आणि ते मनातून आलं पाहिजे. तुकोबाराय बोलतात, मी भाग्यवान आहे ऐसे आवडते मना, देवा पूर्वावे वासना. सहजासहजी मन या परमार्थाकडे येत नाही, पण भाग्यवान माणसं असतील त्यांचं मन येतं. नाही तर मनाकरता तुकोबारायचाच प्रश्न आहे की फार प्रयत्न करावे लागले. काय काय करी तो या मना, परिनायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलतिया सवे धावती सैरा. मनाला सैराट म्हणले तुकाराम महाराज. मन सैराट आहे. सैराट म्हणजे नको तिकडे पळत राहतं हे मन आहे. सैराट म्हणले आता अजून खाली यायची तरी काय गरज आहे. आपल्या सगळ्यालाच कळत आहे ती. ही मनाची स्थिती आहे. सहजासहजी मन येत नाही, पण महाराज भाग्यवान आहेत. महाराज बोलतात, हे माझं मन म्हणतंय ऐसे आवडते मना, देवा पूर्वावे वासना. या मनावर एकच सिद्धांत सांगतो, सेवा सोडतो. 10 मिनिटं राहिलेत माझे. सगळ्यांनी एकदा जोरात हात वर करा आणि भगवंताचं अंतकरणातून मनातून परमात्म्याचं भजन करा. पाठीमागे जे खुर्चीवर बसलेली तरुण मंडळी आहेत त्या सगळ्या, ज्याला असं वाटतं देवानं मला हात दिलेत, भाऊबाबाने हात दिलेत त्याने, ज्याला हात नाहीत त्याने वर नाही केले झाले. काका काय चॅनल आहे तुमचा? गजर कीर्तनाचा. वा, 16 आनंदाचा. आता सगळ्यांच्या एकदा मस्त जोरात भजन घ्या. 2च मिनिटं पण एकदम जोरात. विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा
विठोबार कुमाई हरे विठोबार Gobar Kumari, एकच निघाली बघा जातीवंत, सगळ्यांनी हात खाली घेतले बघा. या वा वा. देववसी चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना. महाराज बोलतात माझ्या मनाला हे असं आवडतं आहे. देवा एक काम कर, माझी काय कर देवा ऐसे आवडते मना. देवा पुरवावे वासना. देवा माझी ही वासना पूर्ण कर. आणि एकदा का या मनाला तुझा लळा लागला की मन दुसरं काही ध्यानात घेणार नाही, काही ध्यानात घेणार नाही. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये कृष्णानं 11 वर्ष 3 महिने 5 दिवसात असताना कंसाला मारलं आणि 2 महिन्यापर्यंत मथुरेत राहिला. वसुदेवाला नंतर लक्षात आलं की माझ्या मुलाला काहीतरी शिक्षणाला पाठवावं. उज्जैन नगरीमध्ये सांदीपनी ऋषीच्या आश्रमात कृष्णाला शिकायला पाठवलं. 2 महिन्यात 14 विद्या आणि 64 कला हस्तगत करून परमात्मा मागे आले. आणि मागे आल्यानंतर हा बरोबर आहे, किती वाजले आता? हे घड्याळ मला 13 मिनिटं सांगतं. तुमच्याकडे किती राहिले? बरोबर आहे का? माझं किती वेळ अजून? 7 मिनिटं ना? का सोडू मला सांगा? हा हा मला तसं माहिती द्या. वेळ संपला आपला. 10:30ची मला वेळ सांगितली म्हणून काही मंडळीला असं वाटतं महाराजाला कीर्तन मिळालं का नाही, कटाळा आला कीर्तन करू करू, असं काही नाही. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे सुरुवातीला थोडासा विलंब झाल्यामुळे 10:30ची आपली वेळ आहे, तेव्हा 10:30ला आपण सोडणार आहोत. विठाला विठाला मन देवाकडे जात नाही तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा देवाकडे गेलं की मागे येत नाही. ही मनाची स्थिती आहे. भगवान सांदीपनी ऋषीच्या आश्रमात गेले. 14 विद्या 64 कला शिकून परत माघारी आले. एक दिवस कृष्णाला गोकुळाची आठवण झाली, यशोदा मैयाची. लालाला मैयाची आठवण झाल्यानंतर ध्यानात आलं मैयाला भेटायला जावं. पण मी मैयाला भेटायला गेलो की पुन्हा माघारी येणार नाही. आणि मी जर माघारी आलो नाही तर जरासंध मरत नाही, महाभारत होत नाही, गीतेचा जन्म होणार नाही, द्वारका निर्माण होणार नाही, मला जाऊन जमणार नाही. उद्धवाला बोलून घेतलं. उद्धवाला बोलून सांगितलं, उद्धवा तू एक काम कर, माझ्या मैयाला भेटून ये. कारण माझ्या मैयाने मला खूप सांभाळलं. माझ्या मैयानं मला जो प्राण समर्पित केला, मला जो जीव लावला, त्याचं वर्णन होणार नाही. एक काम कर, नंद बाबा, गोपाळ, गैया, मैया या सगळ्यांना भेटून ये, पण जाताना मात्र माझे वस्तू घेऊन जा. पिवळा पितांबर नेसून जा, मोरपिसाचा मुकुट घालून जा, हातामध्ये एक भासरी घेऊन जा आणि तू मैयाला भेटून ये. सगळ्या गोपिकांना, सगळ्या गोपाळांना भेटून ये. निरोप दिला. उद्धव आला.
वृंदावनामध्ये उद्धव ज्या वेळेला येतो त्यावेळेला उद्धव हा ज्ञानी आहे बरं का. 75 विभूतीमध्ये भगवद्गीतेत उद्धव भगवंताने आपलं स्वरूप सांगितलंय ज्ञानियामध्ये बरं का. ज्ञान्यामध्ये उद्धव श्रेष्ठ आहे, भक्तामध्ये अर्जुन श्रेष्ठ आहे. तेव्हा तुझा उद्धव येतो, भगवान मैयाच्या महालामध्ये जातो, परमात्म्याच्या मैया लालाच्या विरहामध्ये शोक करत होती. 84 खांबाचा वाडा नंदबाबाचा शोक करत होती. उद्धव तिथे जातो. मैया शोक करू नका, कोण कोणाचा पुत्र, कोण कोणाची माई, या जगामध्ये हा काही संबंध नाही. भगवान परमात्म्याने ही माया रचवलेली आहे. सब जग को रही नचावे, हरी माया जादूगरने, सब जग को रही नचावे, हरी माया जादूगरने, अति अद्भुत खेल रचावे, हरी माया जादूगरने. ही माया आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्थिर राहा. उद्धवानं परमात्म्याचं व्यापक तत्व तिला सांगितलं, पण मैयाला ते मातृत्वाच्या भूमिकेपुढे काही पटलं नाही. कशी तरी मैयाची समजूत घातली. मैया मला गोपिकांना भेटायचं आहे. गोपिकांना भेटायचं म्हटल्यानंतर काही गोपाळानंद बाबांनी सांगितलं, गोपिका वृंदावना यमुना नदी किनारी आहेत, तुम्ही तिथं जा. त्याला ज्ञान गुदडी म्हणतात आत्ताच्या भाषेत. तिथं उद्धव येतो. एका वटवृक्षाखाली सगळ्या गवळणी बसलेल्या आहेत. राधा राणी मध्यभागी बसलेली आहे, बाकीच्या गवळणी बसल्यात आणि त्यांची चर्चा चालू होती. म्हणे, का ग राधा, मला रात्री असं असं स्वप्न पडलं, माझ्या स्वप्नात कृष्ण आला. दुसरी म्हणते, मला असं स्वप्न पडलं, माझ्या स्वप्नात कृष्णानं अशी अशी लीला केली. एक एक सांगत होती. दुसरी गवळण राधेला विचारती, का ग राधा, तुला स्वप्न पडत नाही, तुझ्या स्वप्नात कृष्ण येत नाही का? त्यावेळेला राधेचं उत्तर आहे, बाबा स्वप्न पडण्याकरता झोप यावी लागते. ज्या दिवशी कृष्ण गोकुळ सोडून गेला तेव्हापासून माझी झोपही त्याच्याबरोबर गेली, तर स्वप्न पडायचा काय संबंध आहे? एवढा विषय उद्धवानं झाडात चाडून ऐकला. उद्धव समोर येतो आणि मग उद्धव काही ज्ञानाच्या गोष्टी समजून सांगतो सगळ्या गवळणीला. गवळणीनो, शोक करू नका, कृष्ण हा परब्रह्म आहे, परमात्मा आहे. या वृक्षामध्ये सुद्धा त्याची सत्ता आहे, तो कणाकणामध्ये व्यापक आहे. तुम्ही आपलं मन त्याच्या पायाजवळ स्थिर करा, शोक करू नका आणि शांत व्हा, असा उद्धव बोलतो. त्यावेळेला त्यांचा संवाद चालू आहे. तेवढ्यात एक काळा भोंगा तिथं येतो आणि त्या राधाराणीच्या पायाजवळ घुंग 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 करतो. तेवढ्यात गवळणी म्हणतात, हा असाच होता, हा असाच काळा होता, पहिल्यांदा याने असंच आपल्यावर प्रेम केलं, असाच आपल्याला प्राण समर्पित केला आणि अचानक जंगलात आम्हाला सोडून गेला. आणि त्या भोंग्याकडे पाहून बाकीच्या, राधाराणी त्याला जवळ करू नको, त्याला जवळ करू नको, त्या काळ्यानं जवळ केलं आणि जंगलात सोडून गेला, याला जवळ करू नको. आणि त्याला पाहून कृष्णाच्या विरहामध्ये काही गीत गायलेले आहेत त्यांनी. त्या गीतापैकी एक गीत आहे, त्याला भ्रमरगीत म्हणतात भागवतात. मधुपकी तव बंधो मा स्पृशांघ्रींच पत्न्या, उच्च विलोलित माला कुंकुमाश्नाश्रुभेर्ण, महको मधुपतिस्तं मानिनीनां प्रसादं, यदु सदसि विडम्ब्यं मूर्ध्न्यदास्यात् कदान. मधुपकी तव बन्धो मृगयोरिव कपीन्द्रं, विव्यधे लोकधर्मा श्रियमकृतविरूपा, श्रीदितः कामयानां बलिमपि बलिमत्वा, व्यष्टयध्वांशवदयास्तदलमसित सख्यैर्दोस्त्यजस्तत्कथार्थ. मधुपकी तव बन्धो, मधुपकी तव बन्धो, मधुपकी तव बन्धो. त्या भुंग्याकडे पाहून गवळणी कृष्णाच्या विरोधात, काय गुन्हा होता, काय गुन्हा होता त्या बालीचा, यानं झाडा चाडून त्याला बाण मारला, त्याच्यावर प्रेमच केलं ना, काय त्याने त्याचं वैर केलं होतं? आम्ही तरी काय त्याचा द्वेष केला होता की आम्हाला जंगलात सोडून गेला? आम्ही कोणतं पाप केलं होतं की तो आम्हाला सोडून गेला? असं गवळणी बोलतात. उद्धव सांगतो, गवळणीनो, शोक करू नका, रडू नका, आपलं मन त्याच्या पायावर समर्पित करा. राधेचं उत्तर आहे, ए उद्धवा, उधो मन ना रहे 10-20,
मनना रहे 10-20 एक होतो सो गयो श्याम संग अब को आराधे ईश मनना रहे 10-20 इंद्रिय शिथिल भई माधव बिन जो देखी बिनु शीस तुम तो सखा श्याम सुंदर के सकल योग के ईश मनना रहे 10-20 उद्धो तुम भयो बोरे पाती लेके आए दोरे तेरा योग कौन जाने यहाँ रोम रोम श्याम है उद्धो तुम अब कहो किसका सुना रहे हो संदेश भ्रमित कर रहे प्रथायो कह कर प्रीतम कहाँ लगे परिवेश काय विनाकारण आमचं मत भ्रमित करतोस अरे उद्धवा मन काय असे 10-5 आहेत का एक देवाकडे लावलं आणि एक इकडे लावलं एकच पण होतं त्याला सावळ्याबरोबर निघून गेलं आता दुसरं मनच खाली शिल्लक राहिलं नाही तर कोणत्या मनानं त्याचं चिंतन करावं कोणत्या मनानं आता मन शिल्लक राहिलं नाही कारण एकच मन असतं ते तर परमात्म्याबरोबर निघून गेलं जगातल्या सगळ्यात भाग्यवान व्यक्ती कोण असतील तर त्या गोपिका आहेत कारण त्यांचं मन देवाच्या पायाजवळ लागलेलं होतं म्हणून तुकाराम महाराज बोलतात माझ्या सुद्धा मनाची ही अपेक्षा आहे आयशा आवडते मना देवा पुरवावी वासना माझी वासना पूर्ण कर अशी प्रार्थना करतात 2 चरणाचा भावार्थ याच ठिकाणी पूर्ण झालेला आहे बरोबर 10:30 वाजलेले आहेत झालेली सेवा सद्गुरु भाऊंच्या सद्गुरु बाबांच्या ज्ञानोबराय तुकोबराय पंढरीनाथांच्या मुंबादेवीच्या सर्व संत भगवत विभूती या मंडपामध्ये असलेली सगळी देवदेवता या सगळ्या देवदेवतेच्या चरणी ही सेवा रुजू करतो बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल मायबापाच्या अंतःकरणानं क्षमा करा 2 चरणाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे उर्वरित 2 चरण आहेत कधी योग आला तर अभंग लिहून ठेवा पुन्हा याच अभंगाचं चिंतन करण्याचा आपण काय करूया पुढच्या वर्षी बरं बघू आता बोलवलं तर येऊ आता काही हरकत नाहीये तेव्हा लिहून ठेवा म्हणजे अभंग द्या मला तेव्हा झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर क्षमा करा वेळ झाल्याबद्दल सगळ्या टाळकरी मंडळीची क्षमा मागतो बरं हा ते बसलेले आहेत पण तुम्हाला कळा लागल्यात ना तेव्हा वेळ झाला क्षमा मागतो मृदंगाचार्य मौली महाराज त्यांना खूप 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 धन्यवाद माईक सिस्टीमवाले आपल्याला सुद्धा खूप धन्यवाद फार सुंदर नियोजन केलं अगदी दृष्ट लागण्यासारखा या मंडपावर पहिले कुंकाचे 2-3 हात मारा कुठेतरी पांढऱ्या कापडावर म्हणजे कोणाची नजर लागू नये चांगल्या कार्याला नजर लागतच असते तेव्हा खूप सुंदर नियोजन केलेलं आहे सगळ्याला धन्यवाद देतो सेवेला याच ठिकाणी विराम देतो एकच मिनिटं घेतो आता रोहिदास महाराज सगळ्याला काही माहिती नाहीत काहींना माहितीत काहीला माहित नाहीत माझं गाव हातोला आहे तालुका आष्टी जिल्हा बीड बरं रोहिदास महाराज गर्जे हातोला गावामध्ये राजे धर्माजीगड या नावाने गडाची स्थापना झालेली आहे 2.5 वर्ष आता चालू आहेत 90x90चा एक वाडा आणि 2 तळघर जमिनीत त्या ठिकाणी सापडलेले आहेत हे धर्माजी राजे तर नागझरीचे जे गरजे राजे होते हा त्यांचा वाडा आहे ज्या जागेवरची आजही 2024 मध्ये माती जात नाही नसेल तर ते सुरेश महाराज बसलेले आमचे बडे महाराज त्यांना तुम्ही विचारू शकता ते गडावर आले होते त्यांचे कीर्तन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आता पुढच्या वारीला आमच्या देवाचे कीर्तन आहे पौर्णिमेची वारी आम्ही करत असतो तेव्हा अशी ती एक जागा आहे एक भव्य आणि दिव्य मंदिर त्या ठिकाणी तयार झाले जवळजवळ 20-25 लाख रुपये मंदिर इस्टिमेटचं आहे दगडी पेटी आणि वरती शिखर चालू आहे 35 फुटाचं शिखर काम झालेलं आहे आणि त्याला प्लास्टर आता चालू आहे येत्या चैत्र महिन्यामध्ये त्या ठिकाणी पंचकुंडी महायज्ञ तथा अखंड हरिनाम सप्ताह हा त्या ठिकाणी होणार आहे तेव्हा या सप्ताहाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या नेरुळकर वासियांना त्या परिसरातील सगळ्या भाविकांना सूचना करेल विनंती करेल प्रार्थना करेल या नामसप्ताहासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ज्याला जमेल तसं त्या ठिकाणी आपण या तो गड कसा आहे तो पहा आणि आपल्याला जर शक्य झालं तर त्या गडाला सुद्धा सहकार्य करण्याचे प्रयत्न असू द्या त्या मंदिरामध्ये सद्गुरू आमंदो महाराज सद्गुरू भगवान बाबा महाराज राधाकृष्ण अशा या मूर्ती त्या मंदिरात आहेत मारुतीची आणि गणपतीची मूर्ती AC मध्ये बसणार आहे अशा जवळजवळ 5 मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये या 5ही मूर्त्या जवळजवळ नियोजन झालेलं आहे फक्त एक राधाकृष्णाच्या मूर्तीचं नियोजन आमचं झालेलं नाही
मार्बलमध्ये हरे कृष्णवाल्यांच्या जशा मूर्त्या असतात त्या पद्धतीच्या आम्हाला एक मूर्त्या घ्यायच्या आहेत. कोण्या एखाद्या दात्याची इच्छा असेल तर आम्हाला एक तेवढं सहकार्य आपण सगळ्यांनी करू शकता. आणि बाकीच्याही मंडळीला प्रार्थना करतो की आपण तो गड पाहायला या. पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांचं सहकार्य असू द्या. सहकार्य करा अथवा न करा, पण सगळ्यांनी एकदा गड कसा आहे तो पाहायला या. रोहिदास महाराज तिथं काय करतात, रोहिदास महाराज गरजे हे एकदा बघायला या. हे सगळ्याला प्रार्थना करतो. निवृत्ती भाऊन ते आले होते आमच्याकडे, त्यावेळेला त्यांनी जो गड पाहिला म्हणे महाराज इथं लईच अजून व्यवस्था व्हायची. म्हणलं बाबा काल बसलाय तर व्यवस्था कुठून होईल. उभ्या काळ्या उन्हाळ्यात आम्ही पत्र्यात राहतो, आम्हाला राहायला अजून व्यवस्था नाही. भाऊ बाबा करून घेतील. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, आवश्यकता आहे. तेव्हा ज्याला जसं जमेल तसं सहकार्य ठेवा. नाही झालं तरी हरकत नाही, पण त्या मंदिरात या. आणि कोणा एखाद्या दात्याची इच्छा असेल तर आम्हाला त्या राधाकृष्णाच्या मूर्ती लागत आहेत. 1-1.5 लाख रुपयाचे त्याचं नियोजन आहे. सगळ्यांना सहकार्य केलं तरी होईल, किंवा एखाद्या कोणाची इच्छा असेल तर ते करू शकता. ही आपल्या सगळ्याला विनंती. वेळ झाल्याबद्दल क्षमा मागतो. आणि भाऊंच्या माध्यमातून तुमच्या सगळ्याचं दर्शन झालं. नारदाच्या गादीवर आहे म्हणून सगळ्यांना आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय जय विठ्ठला बोलिले क्षमा